आपला विषय आहे सर्व गोष्टींना कंटाळाला आहात, घाबरून जाऊ नका, येशू सगळं काही चांगलं करणार. येशू आणि जिथे येशू आहे तिथं सगळं चांगलंय. जर तो मेलेल्यांना उठवतो ह्याचा अर्थ आनंदाची सुरुवात झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. घरामध्ये जर अशांती होती, शांती पसरते, तर चांगली सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर पूर्वी दारू पित होते, आज दारू पित नाही येशूच्या नावाने, तर तुमच्या जीवनात चांगली सुरुवात झालेली आहे. हालेलुया. जे काय करते करू दे. हालेलुया. आपल्याला त्याचं घेणं देणं नाही. आपण काय केलं पाहिजे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष लावा. मी काय केलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला आज खरं बोलू शकतो मी तुम्हाला खरं का खोटं बोलू. मी तुम्हाला बोलू खोटं नको ना. मी खरं बोलू तुम्हाला. मी खोटं काय आहे तुम्हाला सांगू. खोटं पवार ताईंना इथून गेल्यानंतर मर्सिडीज मिळणार, BMW मिळणार. हे काय झालं. खोटं शिक्षण नाही. आपला देव देईन, पण आपला देव आपल्या परमेश्वराला काही कमी नाहीये. पण हालेलुया. ह्याच्या नंतरची एक गोष्ट आहे, पवार ताईंना ती चालवता पण आली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला. हे खोटा प्रचार. खरा प्रचार काय आहे माहितीये. इथून जर वचनांद्वारे तुम्ही जर नाराज होताय तर तो खरा प्रचार. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर त्रास होतोय तो खरा प्रचार. मी बघणार नाही तुम्हाला किती आवडते, मी ते बघणार माझ्या देवाला काय आवडते. मी जेव्हा इथून जातो ना, मी तेव्हा देवासंगत बोलतो की प्रभू माझा प्रचार कुणाला आवडला. प्रभू म्हणतो लोकांना नाही, पण मला चांगला आवडला. मी लोकांना फसवण्याचं काम इथं उभं राहून करू शकत नाही. मी कुणाला म्हणू शकत नाही येशूकडे आल्यानंतर तुमचं सगळं चांगलं होईल. ती खोटं शिक्षण आहे. हालेलुया. येशूकडे आल्यानंतर हालेलुया, मी खरं सांगतो तुमचा देव स्वभाव बदलल. तुमच्यातलं वाईटपणा देव काढल. तुमच्यातलं सगळं काही व्यसन वाईट काढून टाकल. तुमच्या घरातले वादविवाद निघून जातील. हालेलुया. येशूकडे आल्यानंतर मी असं म्हणत नाही सगळं चांगलं होत नाही, होतं. हालेलुया. पण लोकांच्या डोक्यामध्ये आज काय शिरलेलं आहे, मी जर येशूकडे आलोय तर माझ्या घरामध्ये सगळं चांगलंच पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये वादविवाद आहेत, भांडण आहेत, चिडचिड थोडी ना थोडी तरी आहे. हालेलुया. परिपूर्ण कोणच नाहीये. आज खूप पास्टर लोकांच्या घरामध्ये पण भांडणं आहेत. पण काही लोकांना माहित आहे की मी कुणाला जाऊन बोललो पाहिजे आणि मी कुणा संगत बोललो पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काय वाटतं मी इथून वचन सांगतो माझ्या जीवनामध्ये काही संकट नसतील, आहेत, पण मी देवाला माझ्या आतमध्ये उतरवलेल्या वचनांद्वारे पेत्रचे पहिले पत्र 5:7 मध्ये पेत्र काय म्हणतो, सगळ्यात चिंता तुम्ही त्याच्या हाती सोपवा. आहे घरामध्ये वातावरण बिघडलेलं आहे, पण मी त्याचं टेन्शन घेणार नाही. मी विचार वाईट डोक्यामध्ये आणणार नाही. मी माझ्या मुखाने देवाला वाईट बोलणार नाही. हालेलुया. माझं मुख परमेश्वराची स्तुती करणार, माझं मुख देवाला धन्यवाद देणार, माझं मुख देवाची प्रशंसा करणार. हालेलुया. तुम्हाला सांगू, योबाचं जीवन कावळे येऊन त्याचं मांस ओढून न्यायचे, तरी पण ते देवाविरुद्ध एकही शब्द बोलत नाही. आज देवाला खूप लोकांच्या जीवनामध्ये योबासारखा विश्वास आढळत नाहीये. हालेलुया. तुम्हाला मी खरं सांगू, प्रेज द लॉर्ड, मी त्या लोकांना सुद्धा ओळखतो सेवेसाठी त्यांनी त्यांच्या जवान पोरांना त्यांनी गमावलं. मी त्या लोकांना सुद्धा ओळखतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांनी त्या सेवेसाठी त्यांच्या जवान मुलांना गमावलं, पण त्यांनी येशूचा हात सोडला नाही. त्यांना माहित आहे हालेलुया, इथं माझा मुलगा लवकर गेलेला आहे, पण तिथं आम्ही आनंदकाळचं जीवन भोगणार आहोत. हालेलुया. इथून शैतानाने हिसकावून घेतलेला आहे, पण तिथं मी त्याला मिळवणार आहे येशूच्या नावाने. मी खरं सांगतो, घाबरून जाऊ नका. येशू सगळं काही चांगलं करणार. घाबरून जाऊ नका. बाजूच्याला म्हणा, घाबरून जाऊ नका. येशू सगळं काही चांगलं करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आज तुटलेल्या हृदयांना देव पुन्हा जोडणार. पडलेल्या विश्वासांना आज देव पुन्हा उठवणार. हालेलुया. गमावलेल्या विश्वासांना आज देव पुन्हा जागेवर आणणार. हालेलुया. वाईट विचार तुमच्यातले काढून टाकणार. हालेलुया. आणि इथून पुढे तू त्याचे विचार तुमच्यामध्ये प्रगट करणार. तुमच्यातल्या हेचकेल 36-26 प्रमाणे तुम्हाला नवीन आत्मा, नवीन हृदय देव देणार. आज मी तुम्हाला इथून सांगतो, हालेलुया, जीवन परिवर्तन फेलोशिप ट्रस्टच्या मंडळीचे देव वाईट दिवस काढणार आणि चांगले दिवस तुमच्यामध्ये प्रगट करणार. यशाया 7:20 प्रमाणे. हालेलुया. देव तुम्हाला बदलणार. देव तुमचं जीवन बदलणार. देव तुमच्या मुलांचं जीवन बदलणार. हालेलुया. तू खूप पायऱ्या चढत आलेला आहे. शैतान तुझ्यावरती जळ खात होते. हालेलुया. त्याला आवडत नाहीये तू पायऱ्या चढते. त्याला आवडत नाहीये तू येशूकडे जाते. त्याला आवडत नाहीये तू देवाला धन्यवाद देते. तो काय करते? तो तुझे पाय वाढण्याचा प्रयत्न करते. पण माझा येशू खूप चांगला आहे. तुझ्या हाताला धरून तो तुला चालवते. मागा आज परमेश्वराला तुम्ही ते नेत्र, तुला बघणारे मला डोळे दे. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये तू काम करत आहेस, तो अनुभव घेणारे मला शरीर दे. तुम्ही बोलणारे बना मंडळी. हालेलुया. तुम्ही शांत बसणारे बनू नका. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर बोलताय तर तुम्ही मिळवणारे बनणार. तुम्ही जर बोलताय तुम्ही कमावणारे बनणार. तुम्ही जर बोलताय तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ते उतरवणारे बनणार. हालेलुया. तुम्हाला खरं सांगतो, जेव्हापासून मी बायबल वाचायला सुरुवात केली ना, तेव्हापासून मी माझ्या स्वतःला आणि येशूला कधीच दोष देत नाही. मी माझ्या स्वतःला रोज ब्लेस करतो. हालेलुया. आणि देवाचे आभार मानतो. मी पूर्वी स्वतःला म्हणायचो माझं नशीब लय खराब आहे. देव परमेश्वर म्हणतो नशीब बदलण्याचं माझ्या हातामध्ये काम आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव मला म्हणतो जे तुझ्या मुखातून तू बोलणार तेच मी तुझ्या जीवनामध्ये करणार. जे तुमच्या मुखातून तुम्ही बोलणार तेच तुमच्या जीवनामध्ये घडणार. हालेलुया. तुझ्या मुखातून जर तो आशीर्वाद दिलेला आहे स्वतःला तर तो आशीर्वादितच होणार. हालेलुया. जर तुझ्यासाठी कोणी प्रार्थना केलेली आहे, तुझ्या फॅमिलीसाठी कोणी प्रार्थना केलेली आहे, प्रार्थना केल्यानंतर पण जर तू तेच बोलशील तर तिथं कुठंच इश्यू नाहीये. जर एकदा प्रार्थना झालेली आहे, माझ्या जीवनातले संकट गेलेले आहे, माझे जीवन बदललेले, माझे मुलं बदललेले, माझं घरदार बदललेले, माझं पूर्ण घराणं, यहोशुआ जसा म्हणतो मी आणि माझं घराणं देवाची सेवा करणार. मी आणि माझं घराणं देवाची सेवा करणार. हालेलुया. हालेलुया. जर कुणाच्या घरामध्ये जर संकट असतील घाबरून जाऊ नका. त्या संकटातनं देव खूप चांगलं करणार आहे. हाय विश्वास. विश्वास असता तर उठून तुम्ही हालेलुया आमेन म्हणले असते. उठून आमेन आणि हालेलुया म्हणले असते. हालेलुया. उठून हालेलुया आणि आमेन म्हणले असते. हालेलुया. रोज तुमच्या घरामध्ये तुम्ही बोललं पाहिजे स्वागतम सुस्वागतम 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 स्वागतम सुस्वागतम 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 स्वागतम सुस्वागतम 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 स्वागतम सुस्वागतम 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 पिता पुत्र पवित्र हो पिता पुत्र पवित्र हो स्वागतम सुस्वागतम 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 हो स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम हो स्वागतम सुस्वागतम हो पिता पुत्र पवित्र बोलो पिता पुत्र पवित्र हो पिता पुत्र पवित्र हो स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम हो स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम हो स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम ओ हालेलुया हाले बोलो हालेलुया हाले समिलकर हालेलुया हाले वो हालेलुया ओ स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम
स्वागतम सुस्वागतम 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 स्वागतम सुस्वागतम परमेश्वर प्रभु येशू पवित्र आत्मा परमेश्वर प्रभु येशू पवित्र आत्मा परमेश्वर प्रभु येशू पवित्र आत्मा स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम बोलो स्वागतम सुस्वागतम प्रेज द लॉर्ड बसू शकता हालेलुया हालेलुया हा इथून पुढे तुम्ही स्वागत करणार तुम्ही स्वागत हसतात लोक हसू द्या ते त्या लोकांचं स्वागत करतात ते ज्यांची त्यांना गरजच नाही पण आम्ही त्याचं स्वागत करतो जो अनंत काळचं जीवन देणारा आहे हालेलुया आम्ही त्याचं स्वागत करतो जो जीवनाला बदलतो हालेलुया आम्ही त्याचं स्वागत करतो हालेलुया जो मेलेल्या लोकांना जिवंत करतो हालेलुया प्रेज द लॉर्ड तुझ्या बोलण्यातून येशू दिसला पाहिजे तुझ्या वागण्यातून येशू दिसला पाहिजे हालेलुया तुझ्या ऐकण्यातून पण येशू दिसला पाहिजे आज लोक फक्त बोलतात पण कुणाचं कुणी ऐकायला तयार नाही ऐकताय ऐकणं पण चांगलंय कुणाचं तरी ऐकून सुद्धा कुणाचं तरी दुःख आपण येशूच्या हातामध्ये सोपवू शकतो प्रेज द लॉर्ड बाजूच्याला म्हणा बोलणारेच नाही तर ऐकणारे पण म्हणा प्रेज द लॉर्ड हालेलुया आपण काढू भजन संहिता 119 9 ते 16 तुम्हाला सांगू देव परमेश्वर मला काय बोलला काल देव परमेश्वर मला म्हटला आज लोक मला बोलावतात पण स्वागत करण्यासाठी कोणच तयार नाही प्रेज द लॉर्ड हे जे आहे ना स्वागतम सुस्वागतम 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 अख्ख्या भारत देशामध्ये हे गुंजणार आहे अख्ख्या भारत देशामध्ये हे गाजणार आहे हालेलुया प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या घरात स्वागतम सुस्वागतम 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 स्वागतम सुस्वागतम 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 रात्री मी अपरात्री उठलो प्रेज द लॉर्ड रात्री मी अपरात्री उठलो गुडघ्यावर गेलो आणि मी फक्त एकच बोलत होतो स्वागतम सुस्वागतम 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 हळूहळू आता आम्ही ज्या घरात गेलोय ना त्या घरात आवाज घुमतो प्रेज द लॉर्ड सुरुवातीला येशू तुमच्याकडे आल्यावर कदाचित तुम्ही म्हणाल भूत मी म्हंटल मी घाबरून घरातून पळून गेलो प्रेज द लॉर्ड माझ्या घरामध्ये येरवड्याच्या घरात मी राहत होतो आणि मी अशी प्रार्थना करायला लागलो त्या प्रार्थनेत मी वाहून गेलो घरामध्ये कोणच नाही मी एकटाच आहे आणि देवाने मला साक्षात दर्शन दिलं मी तुम्हाला खरं सांगू मी देवाचं स्वागत करतोय देव उतरून आलाय पण मी ते देवाला बघून मी पळून गेलोय प्रेज द लॉर्ड सुरुवातीला तुम्ही घाबराल 12 शिष्य घाबरले की नाही समुद्रामध्ये येशू प्रभू येत होते ते काय म्हणले भूत भूत ते भूत नाहीये परमेश्वर आपला कोण आहे देव आहे हालेलुया तो पाण्यांवर चालण्याची ताकद मी ठेवतो हालेलुया आणि तो संकटाच्या वेळी तो आरामात झोप पण काढतो त्याला माहिती आहे हे संकट आलेले ते माझं काहीच करू शकणार नाही घाबरतील तुमच्या वैरी घाबरतील तुमचे वैरी प्रेज द लॉर्ड येस आमेन ब्रदर आमच्यासाठी हालेलुया घाबरतील तुमच्या वैरी ज्यांनी तुमच्यासाठी तलवार बनवलेले हालेलुया मी कधीच नाही घाबरणार मी माझ्या येशूसारखा आराम करणार हालेलुया माझ्यासाठी तलवार बनवले असत त्याच्यात एकही माझ्यावर चालणार नाही हालेलुया मी 2 आठवड्यांपूर्वी प्रचार केला होता तुमच्यासाठी तलवार बनवले असत पण त्या तलवारीला धारच नसेल ते टॅमॅटो पण कापायच्या लायकीचे नसेल ती धनिया पण कापायच्या लायकीचे नसेल प्रेज द लॉर्ड कोथिंबीर हालेलुया समजते तुम्हाला कधीही संकट घेऊन परमेश्वराकडे जाताय
प्रेज द लॉर्ड. कधीही संकट घेऊन परमेश्वराकडे जाताय तर ते संकट पुन्हा घेऊन येऊ नका. हालेलुया. जर गुडघ्यावरती जाऊन तुम्ही देवाला संकट सांगताय, परत डोळे उघडल्यानंतर मी सगळं नवीन मागणार येशूच्या नावाने. हालेलुया. प्रभू मी आता गुडघ्यावरती जाते, डोळे झाकते, डोळे उघडायच्या आधी माझ्या घरातलं सगळं वातावरण तू बदललेलं असणार. योहान 14:14 मध्ये जे मी मागितलेलं आहे येशूच्या नावाने ते मला मिळणार. हालेलुया. कुणी नाही थांबवणार. माझा अधिकार, माझा आशीर्वाद कोणी नाही तोडणार. हालेलुया. तेवढी ताकद कुणामध्ये नाहीये येशूपासून मला वेगळं करण्याची. कुणामध्ये नाहीये. खूप जणांनी आजमावलं की ह्याला कसं येशूपासून लांब करता येईल, पण ती ताकद कुणामध्येच नाहीये. का नाहीये? बाजूच्याला म्हणा हालेलुया. का नाहीये ताकद? हालेलुया. कारण माझ्या देवानी सगळ्या दुष्ट आत्म्यांना पायाखाली चिराडलेले, त्याच्या सगळ्या शक्तीला त्यांनी तहस नहस केलेले. हालेलुया. कुठली शक्ती माझ्यावर चालणार नाही. वाईट नजरांची बाधा मला होणार नाही. हालेलुया. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. माझा देव माझ्या गाडी संगत माझ्या सोबत असतो. माझा देव माझ्या घरात माझ्या सोबत असतो. माझा देव माझ्या ऑफिस मध्ये माझ्या संगत असतो. माझा देव मी रस्त्यावर माझ्या संगत असतो. मला कुणाची बाधा. हालेलुया. रोमकारांस 8 अध्याय 31 वचनामध्ये पौलुस म्हणतो, जर देव तुझ्या पक्षात आहे तर तुला कोणाची भय? मला कशाच भय? उठू द्या माझ्या विरोधात किती उठतील तेवढे, मी नाही घाबरणार. माझ्या संग देव आहे. माझ्या बरोबर परात्पर परमेश्वर आहे, ज्यांनी जग आणि आकाश बनवलं. हालेलुया. हा शिवनी वाच भजन संहिता 119 9 ते 16. बेत. तरुण आपला वर्तन क्रम कशाने शुद्ध राखील? हा, तरुण आपला वर्तन क्रम कशाने शुद्ध राखील? कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. हा, अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे. अगदी मनापासून मी तुझा मनापासून मी शोध तुझा शोध केला केला आहे. आहे. तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस. हा, कशापासून? तुझ्या आज्ञांपासून. तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नको. बहकू देऊ, लांब जाऊ देऊ नको. हा, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. हा. प्रेज द लॉर्ड. दावीद म्हणते मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. कुठं जपून ठेवलं आहे? मनात. कुठं? मनात. अंतःकरणामध्ये वचन काय केलेले? साठवून ठेवलेले. कुठे ठेवलेले वचन साठवून? अंतःकरणात, हृदयामध्ये. काय आहे? वचन. हा, पुढं. हे परमेश्वरा तू धन्य आहेस. हे परमेश्वरा तू धन्य आहेस. तुझे नियम मला शिकव. तुझे नियम मला शिकव. मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करतो. सगळ्या निर्णयांचे निवेदन करतो. म्हणजे तू माझ्यासाठी जे सांगितलेलं आहे ते माझ्या मुखातून मी बोलणार आणि ते माझ्या जीवनामध्ये घडणार. आमेन. पुढं. तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा असे मानून त्याचे जे नियम आहेत. आज लोकांची धनसंपत्ती काय आहे? सोनं, पैसा, प्रॉपर्टी. पण खऱ्या विश्वासणाऱ्याची संपत्ती काय आहे? परमेश्वराचे नियम माझी धनसंपत्ती. परमेश्वराचे वचन माझी धनसंपत्ती. परमेश्वराचा शब्द माझी धनसंपत्ती. हालेलुया. म्हणून दावीद म्हणतो सगळ्या रथांची, घोड्यांची, कुणी कशाची, पण मी तर माझ्या देवाची बढाई गाणार. आमेन. हा, पुढं. असे मानून मी अत्यानंद करतो. हा, पुढं. मी तुझ्या विधींचे मनन करीन. तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन. हा, तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन. सोळा आहे का? मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन. मी तुझे वचन विसरणार नाही. मी तुझे वचन विसरणार नाही. ऐकताय तुम्ही? यस. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुझे वचन विसरणार नाही. समजते तुम्हाला? दावीद काय म्हणते? मी तुझे वचन विसरणार नाही. तो दावीद मोठा राजा आहे. कोण आहे तो? राजा. राजाच्या पदावर आहे आणि त्याच्याकडे इतकं मोठं राजपट आहे, इतकं मोठं राजपट आहे की त्याला सगळ्या देशामध्ये त्याला बघायचंय. आणि त्या धावपळीमध्ये आज तुम्ही धावपळ करताना, प्रेज द लॉर्ड, तुमचं काम धंदे तुम्ही करताना
तुमच्या घरापुरतं करता. कशापुरतं करता? देशापुरतं करता का? तुमच्यामध्ये आहे का कोण ब्रदर आम्ही देशासाठी करतो? पण दावीद देशासाठी काहीतरी करत आहे मोठं, आणि तो काय म्हणत आहे, हे सगळं करून मी तुझं कधीच वचन आणि नियम विसरणार नाही, अशी मला शक्ती दे, अशी मला ताकद दे. तो बोलत आहे, त्याचं वचन कुठे आहे? त्याचं वचन कुठे आहे? परमेश्वराचं अंतःकरणात. बाजूच्याला म्हणा अंतःकरणात, हृदयात. हालेलुया. पण आज हालेलुया, आज वचन कुठे आहे माहितीये? आज वचन अंतःकरणात नाहीये. आज वचन भिंतीवर आहे. आज वचन गाड्यांवर आहे. आज वचन घरातल्या वस्तूवर आहे. आज वचन तिथं आहे जिथं काहीच उपयोग नाहीये. हालेलुया. पण तुम्हाला सांगू, परमेश्वर काय म्हणतो, माझं नियमशास्त्र भिंतीवर नाही, तुझ्या हृदयामध्ये पाहिजे. हालेलुया. तुम्हाला सांगू, हे वचन आहे जे अंतःकरणाची शुद्धते धन्य, कारण ते देवाला पाहतील. बघ, फक्त भिंतीवर आहे. कुठे? भिंतीवर, पण हृदयात नाहीये. माझ्यासारखं माझ्या घरामध्ये वचन कुणी चिटकवले नाही. तू नुसतं वचनच चिटकव. तू नुसतं वचन, तुझं अख्खं घर नुसतं वचनांनी सजव. पण खऱ्या विश्वासणाऱ्याच्या हृदयामध्ये त्यांनी वचन सजवलेले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? मी म्हणतो तुमच्या हृदयामध्ये कोणाबद्दल घृणा, कोणाबद्दल राग, कोणाबद्दल कपट नसावं. तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराचं वचन असावं. हालेलुया. मी आज तुमचा प्रचार काय तुमच्यासाठी सांगू, घरामध्ये वचन कमी, हृदयामध्ये वचन जास्त वाजवा. हालेलुया. पण आज लोक काय करत आहे? आज लोक घरामध्ये वचन लावते. लोक येतील, बघतील आणि म्हणतील, वा किती सुंदर घर आहे, वा किती चांगलं घर आहे, वा वचनांचं घर आहे. अरे ठोंब्यांनो, ढोंग्यांनो बी आणि ठोंब्यांनो बी. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? समजते? पुढे बघा. ते वचन त्याच्या घरामध्ये भिंतीवर आहे, पण त्याच्या हृदयामध्ये कुठे? आणि माझ्या देवाला तुझा चेहरा नाही आवडत, माझ्या देवाला तुझं हृदय पाहिजे. लोक आज काय करते? चर्चला जाणारे लोक आज कपड्यांवरनं लोकांची किंमत ओळखते, कपड्यांवरनं लोकांची व्हॅल्यू ओळखते, कपड्यांवरनं ते लोकांना आज ओळखते. हालेलुया. आज लोक काय करते? कपड्यांवरनं लोकांना ओळखते की हा कसा आहे, हा कसा आहे, हा सूटबूट घालून आलेला आहे, हा मोठा सेवक आहे. प्रेज द लॉर्ड. हा सूटबूट घालून आलेला आहे, हा मोठा सेवक आहे. हे ह्याच्या अंगामध्ये सूटबूट नाहीये, ह्याला जरा लांब बसू आपण. आज तिथंच लोक फसत आहेत. आज तिथंच लोक खाली पडत आहेत. हालेलुया. माझा देव म्हणतो कुणालाही कमी ठेवू नको आणि कुणालाही उंच करू नको. प्रत्येकाबद्दल तुझ्या हृदयामध्ये समान अशी भावना असली पाहिजे. हालेलुया. चर्च मध्ये बहिणींना खालचा दर्जा, भावांना उंच दर्जा नाही. परमेश्वर म्हणतो प्रत्येकाकडे तुझी नजर समान असली पाहिजे. प्रत्येक जण माझा आहे. हालेलुया. या धरतीवरती जन्मलेला प्रत्येक जण मी घडवलेला आहे. तू कोणच लोकांना कमी ठेवणारा? हालेलुया. तू विसरू नको देव म्हणतो, आधी तू पण पाप करत होता, आधी तू पण घाणीमध्ये होता, आधी तू पण गटारामध्ये होता, तिथनं मी तुला माझ्या रक्ताने शुद्ध करून काढलेले. आज तू लोकांना कमीच ठेवतो, आज तू लोकांना अशुद्ध समजतो. परमेश्वर म्हणतो कधीच त्या गोष्टी करू नका ज्या मला आवडत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आज परमेश्वराला भिंतीवर नाही, तुमच्या हृदयामध्ये ते वचन पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने केली ना. योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. कशावर प्रीती केली देवानी? कशावर प्रीती केली? बोला मंडळी. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामधलं जर कोण मुका असेल तर बोलू नका, पण प्रत्येकाला जर मुखामध्ये शब्द दिले तर तुम्ही बोलणारे बना. कशावर प्रीती केली?
जगावर. कशावर? पण आता येताना तू जगासाठी येणार नाही. समजते? आता जो येशू येणार आहे, आता येताना तू जगासाठी येणार नाही, तो फक्त त्याच्या लोकांसाठी येणार आहे. हालेलुया. समजते ब्रदर तुम्हाला? एक व्यक्ती जुन्या करारामध्ये होता, त्याचं नाव काय होतं? यहोशुआ. काय नाव होतं? म्हणा यहोशुआ. यहोशुआ. प्रेज द लॉर्ड. त्या यहोशुआनी काय केलं सिस्टर? त्या यहोशुआनी त्याच्या लोकांना कनान देशामध्ये पोहोचवलं, युद्ध केले, तलवारीने लोकांना मारलं, जिंकला. प्रेज द लॉर्ड. तो यहोशुआ तलवार घेऊन आला होता. कसा आला होता? पण आत्ताचा जो येशू आहे तो तलवार घेऊन आला नाही, तो प्रेम घेऊन आला होता. तो म्हणतो हालेलुया, यहोशुआने त्याच्या लोकांना, माझ्या लोकांना तलवारीने जिंकून त्यांनी कनान देशामध्ये घेऊन गेला, पण मी माझ्या लोकांना प्रेमाने जिंकणार आणि माझ्या स्वर्गामध्ये मी घेऊन जाणार. हालेलुया. एक होता यहोशुआ, दुसरा आहे येशुआ. यहोशुआमध्ये आणि येशुआमध्ये काहीच फरक नाहीये. यहोशुआला दाखवलं, नंतर न येताना मी न्याय उतरवून आणणार आहे. न्याय. तुम्हाला सांगू, यहोशुआ भारत देशच म्हणतोय. यहोशुआ फक्त इस्रायलला चालवत नव्हता, तो न्याय निवाडा पण करत होता. माहित हो तुम्हाला? आणि न्याय निवाडा करण्याची ताकद त्याच लोकांना आहे जे जवळ येशूला ओळखतात. येशू कुणाला पण तो अधिकार देत नाही. अरे गेरे नत्तू खेरे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुणाला पण देव परमेश्वर आपला उभं करत नाही. कुणाला पण परमेश्वर आपला उभा करत नाही. देव परमेश्वर त्याच लोकांना उभं करतो ज्यांनी त्याला जवळनं ओळखलेले. हालेलुया. तो प्रत्येक संकटातून आलेला आहे, तो प्रत्येक वाईट कामातून आलेला आहे, तो प्रत्येक वाईट गोष्टीतून त्यांनी उभा राहिलेला आहे. कधी देवाला त्यांनी म्हणला नाही, प्रभू मी इतकं करतो माझ्या जीवनामध्ये, नाही, आज माझ्या जीवनामध्ये संकट आहे, रात्र येणार आहे, त्या रात्रीच्या पलीकडे एक प्रकाश आहे, ह्याच्यानंतर मी हे दिवस कधी भागणार नाही, कधी भागणार नाही. हालेलुया. एक काळ होता मी आणि माझी पत्नी उपाशी झोपलो. हालेलुया. पण आता तो काळ नाहीये आमच्या जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? आमच्या घरामध्ये घटी नाहीये. हालेलुया. आमच्या घरामध्ये देवाने अशी बरकत दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो तू घेणार नाही तर तू देणारा बनशील. पण आज लोक काय करत आहे? हालेलुया. आज लोक घेते. माझा देव म्हणतो घेऊ नको रे बाबा, आता तू देणारा बन. हालेलुया. देणारा बन परमेश्वर म्हणतो, कारण तुला मिळाले तर तू पण दे. पण आज लोक कुठे देते? हे ब्रदर, माझ्या पुरतं मिळाले ना, मला इश्यू मिळालाय ना, मी माझ्या भावांना काय इश्यू दाखवू? मी बदललोय ना, माझ्या भावाचं चांगलं मी का करू? आज लोक भावांवर जोडतो. भावाचं चांगलं झालं तर भाव आज त्याच्याकडे वाईट गोष्टी वाईट नजरेने बघतो. हालेलुया. आज प्रेम नाहीये. आज लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी नाहीये, रक्त आहे आज. कुणाचं चांगलं झालेलं कुणाला आवडत नाही. पण खरा येशूचा शिष्य तो आहे, जर बाजूच्याकडे काय आले, जर आपल्या मंडळीमध्ये कुणाला काही मिळाले तर तू देवाला जाऊन धन्यवाद देणार. येस प्रभूजी. हालेलुया. तू माझा खरा देव आहे, तू देणारा परमेश्वर आहे. त्याला दिलाय प्रभूजी, मला अनेकांना ते देणारं मला बघायचंय, अनेकांकडे त्या वस्तू मला बघायचं. तुम्ही प्रार्थना करणारे बना. हालेलुया. कधी कुणावरती जळू नका. जळण्याचं काम कुणाचं आहे? जळण्याचं काम दुष्ट आत्म्यांचं आहे. आपलं काम नाहीये. प्रेज द लॉर्ड. आपलं काम काय आहे? शैतानाला जळवण्याचं आहे. आपलं काम काय आहे? जळवायचे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये जाऊन गुडघ्यावर बसताना तेव्हा शैतान थरथर कापतो, शैतान घाबरतो. शैतानाला तुम्ही त्याची लायकी दाखवून देता. समजते तुम्हाला? आणि ज्यांनी शैतानाला त्याची लायकी दाखवलेली आहे ते येशूच्या नजरेमध्ये जिंकलेला आहे. मी जर बोलत बसलो माझ्या मुलांच्या बद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल सारखं 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 सारखं, मी कधीच त्या चिखलातून बाहेर येणार नाही. समजतोय तुम्हाला? पण जर मला वचन मिळालेले आहे, दोन धारी तलवार मिळालेले आहे, दुःख संकट रडणं माझ्या घरामध्ये सगळे, पण माझे गुडघे माझ्या देवासाठी मी टेकवलेले.
माझे हात मी देवासाठी उंच केलेले, माझी मान मी देवासाठी उंच केलेले. ज्यांनी खाली बघितलं तो शैतानाकडे बघून रडणार, पण ज्यांनी वर बघितलं ते येशूकडे बघून रडणार. हालेलुया. माझा देव माझा खरा तारणहार आहे. माझा देव मला उंच करणारे ढाल आहे. माझा देव भजन संहिता 91 माझ्यावर तो घोषित करणारा देव आहे. तो परमेश्वर नाहीये मी संकटात आहे आणि तो गप्प आहे. माझा देव तो आहे. मी रडणार नाही पण तो माझ्या आधी रडल. हालेलुया. जेव्हा मी रडत होतो तेव्हा तो माझ्या आधी रडत होता. प्रेज द लॉर्ड. माझ्या जीवनामध्ये खूप संकट आले, खूप त्रास आला, पण मी त्याला जवळनं जाताना बघितला, पण त्यांनी मला मारू शकला नाही, त्यांनी माझा घात करू शकला नाही. का नाही करू शकला? कारण मला माहित होतं आधी जे मी जीवन जगत होतो ना त्याचा ड्रायव्हर वेगळा होता, पण आत्ताचं जे जीवन जगत आहे ना, आत्ताचा ड्रायव्हर जो आहे माझा येशू ख्रिस्त आहे. मी नाही हारणार, मी नाही पडणार. मला माहित आहे माझा ड्रायव्हर माझा येशू ख्रिस्त आहे. मी त्या गाडीमध्ये बसलेलो आहे जी गाडी माझा ख्रिस्त चालवते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इस्रायलचे लोक त्या काळामध्ये यहोशू पुढे असल्यानंतर घाबरत नव्हते. आज विश्वासकर्त्यांनी पण घाबरू नये. माझा देव माझ्या पुढे, माझा देव माझ्या मागे. तो म्हणतो, दावीद म्हणतो, मी जाऊ कुठं तुझ्या आशीर्वादापासून लपून? समुद्राच्या तळापाशी गेलो तिथं मी तू आहेस, घरामध्ये होतो तिथं मी तू आहेस, मी तुझ्या मंदिरामध्ये गेलो तिथं पण तू आहेस, मी आधे लोकांमध्ये गेलो तिथं सुद्धा तू आहेस. मी जाऊ कुठं? हालेलुया. तुम्हाला खरं सांगू, तुम्ही माशाच्या पोटात गेला तरी तिथं देव आहे. योनाने माझ्या देवाला तिथं आवाज दिला, तिथं माझा देव त्याची वाणी ऐकत होता. काय बोलतो तू? प्रभू मला क्षमा कर, एक संधी दे. अच्छा, संधी द्यायची तुला? ठीक आहे, मी तुला संधी दिली. लगेच माशाला आज्ञा. माशाला म्हणतो, जा आणि माझ्या सेवकाला किनाऱ्याला सोड. कुठं सोड? निनिवे मध्ये सोड. किनारा म्हणजे कुठं बी सोडू नको, त्याला निनिवे मध्येच सोड. बरं, तिथं आला योना, तिथं आला. योना आल्यानंतर ना आपण म्हणतो ना, आता तुम्ही कशात आले बसून तुम्ही चर्चला येताना? हा, प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? पण जर कोण आपल्या बहीण भाऊ आपले उठून म्हणले, ब्रदर आम्ही माशाच्या पोटात ना आलो चर्चला, आमचा मासा आमची गाडी होता, कोण यकीन करेल? योनाला तिथे विचारलं असेल ना, कसा आला बाबा तिथून? योना काय म्हणला असेल? माशाच्या पोटातून आला. अरे हा वेडा दिसतोय. तुम्हाला सांगू, आज तुम्ही जगाला स्वार्थ सांगताय, जग तुम्हाला वेड ठरवतंय. नोहा जगाला ओरडून सांगत होता, पश्चाताप करा, परमेश्वर पाऊस पाडणारे आणि अख्खी पृथ्वी पाण्याखाली डुबणारे. कोणीच यकीन नाही केलं. पण ज्या दिवशी पाऊस आला, ज्या दिवशी पृथ्वी पूर्ण पाण्याने भरायला लागली, मग तिथं जाऊन त्या दरवाजाला धडका मारायला लागले. नोहा आमच्यासाठी दरवाजा उघड. नोहा काय म्हटलं असेल आतमधून? मी आतमधून लावलंच नाही तर मी कसं उघडू? हालेलुया. तुमच्यासाठी त्यांनी दरवाजा बंद केलेला आहे, तो कुणी उघडू शकत नाही. आणि ज्यांनी तुमच्यासाठी उघडलेला आहे त्याला कोण बंद करू शकत नाही. तो माझा देव, मी त्या देवाला ओळखतो. हालेलुया. तो तुम्हाला संकटामध्ये बघणार नाही, तो कायम तुम्हाला आशीर्वादामध्ये बघणार, कायम तुम्हाला ब्लेसिंग मध्ये बघणार. हालेलुया. आजची एक घटना मी तुम्हाला सांगतो. प्रेज द लॉर्ड. दावीद आपण जे आता वाचलं, खूप संकटात आहे, खूप त्रासात आहे. सासरा मेल्यानंतर ना आता त्याचा जन्म दिलेला मुलगा त्याच्या विरोधात आहे, त्याच्या अपोजिट उभा राहिलेला आहे. आता त्याचा जन्म दिलेला मुलगा त्यांनी काय बोलला पाहिजे परमेश्वराला? हे प्रभू, मी तुझं काय वाईट केलंय? माझा मुलगा माझ्या विरोधामध्ये उठलाय. पूर्वी सासरा होता, आता मुलगा. तो नाही बोलला. देवाला जे पाहिजे तेच तुमच्या मुखातून आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ज्यांना मुलं देवाने दिलेले आहेत, समजते तुम्हाला? आज ज्यांना परमेश्वरांनी मुलं दिलेले आहेत, त्या आई वडिलांनी त्या मुलांना परमेश्वर दाखवावा. प्रेज द लॉर्ड. आणि खऱ्या विश्वासणाऱ्यांनी तर परमेश्वर त्यांना दाखवावा. पुढे जाऊन आपलेच मुलं आपल्याच डोक्यावरती बसतात. हालेलुया. आज मी म्हणतो, आई वडिलांनी मोबाईल हे ते घेऊन देण्यापेक्षा मी म्हणतो बायबल घेऊन द्या.
तुमचे मुलं देवात नाहीयेत, त्यांना तुम्ही बोला फक्त हालेलुया, अरे वाच हे बायबल, बघ तुझं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. देव तुझ्या संग बोलणार. देव, तुम्हाला सांगू माझा देव बायबल मधनं काय बोलतो? जो आई वडिलांचा मान सन्मान करतो त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होते. लोक जास्त जगण्यासाठी काय करतात? मी टाकलं होतं टाईप करून, देव मला त्यावेळेस बोलला. लोक चांगलं चुंगलं खातात, पण जिम मारतात, कसरत करतात, व्यायाम करतात की नाही? पण बायबल मध्ये माझा देव काय म्हणतो? बायबल मध्ये माझा परमेश्वर म्हणतो, जर तुला चांगलं आयुष्य जगायचं आहे, जर तुला चांगलं आयुष्य जगायचं आहे, तर तू आई वडिलांचा मान सन्मान कर, आई वडिलांचा तो आशीर्वाद घे. तू मला ओळखतोय. पण जे मुलं आई वडिलांना रडवतात, आई वडिलांना तुच्छ लेखतात, आई वडिलांवर हात उगारतात, ते मुलांना कोणच वाचवणार नाही परमेश्वराच्या क्रोधापासून. हालेलुया. परमेश्वराची काठी जर पडली ना, हालेलुया, मी खरं सांगतो, परमेश्वर त्याला सोडत नाही. परमेश्वर, मी म्हणत नाही परमेश्वर मारून टाकल, नाही, परमेश्वर पूर्ण बदलून त्याला आपल्यामध्ये घेऊन येईल. हालेलुया. तो आपला परमेश्वर आहे, तो माझा देव आहे, सोडत नाही. हालेलुया. सोनं चांगला आकार द्यायचा असेल तर कुठं टाकतो? कुठल्या भट्टीत? आगीच्या भट्टीत, चांगला आकार मिळण्यासाठी. सेम आहे. हालेलुया. जर तुमचे मुलं जर देव बदलत असेल तर थोडासा त्यांना त्रास होईल. मी खरं सांगतो. हालेलुया. रिअल फॅक्ट आहे. तुमच्या मुलांना जर देव बदलत असेल तर थोडासा त्रास होईल. घाबरू नका. योसेफावरती खूप मोठा अत्याचार केला होता. सिस्टर, जर बायबल वाचला असेल तर योसेफावरती खूप मोठा अत्याचार केला होता. पण त्याच योसेफाला परमेश्वर बाहेर काढतो आणि मिसरचा पंतप्रधान बनवतो. घोषणा केली पाहिजे तुम्ही, माझा मुलगा येईल तेव्हा मोठा कोणतरी अधिकारी बनल. रडत बसण्यापेक्षा चांगलं बोला. काय प्रॉब्लेम आहे? हालेलुया. मी रडत बसत नाही. हालेलुया. लोक रडतील पण मी रडणार नाही. मला माहित आहे माझा परमेश्वर माझ्या संगत आहे. माझ्या विरोधात कुणी जाऊ द्या, देव त्याला पुन्हा माझ्याकडे घेऊन येईल. हा. आणि दावीद परमेश्वराच्या नजरेमध्ये चांगला, खरा आणि या धर्तीवरचा तो राजा होता. पण त्याचा सक्का मुलगा अबशालोम. कोण? अबशालोम. कोण? बायबल मध्ये त्याचं वर्णन आहे. वर्णन काय आहे त्याचं बायबल मध्ये? तो देखणा होता, सुंदर होता, त्याला लांब सडक अशी केस होते आणि एकदम तो तब्येत होती, हाईट होती. त्याचं वर्णन आहे. जसा बाप तसाच मुलगा पण असणार. प्रेज द लॉर्ड. जसा वडील तसा मुलगा. पण काही लोकांना काय म्हणायचं तुम्हाला सांगू? आम्ही माकडातून आलोय. मग तू माकड. आम्ही स्वर्गातल्या देवातून आलोय. आम्ही सिंह, आम्ही बब्बर शेर. हालेलुया. परमेश्वराने आम्हाला आकार दिलेला आहे त्याच्या हाताने. हालेलुया. मी तुम्हाला माझ्या प्रतिरूपामध्ये बनवलेले. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? माझं रूप कोणच घेऊ शकत नाही, कारण हे रूप मला देवाने दिलेले. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतील काळाय नागताय, असू दे, माझ्या देवाच्या रूपातला मी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बुटकाय, झाड आहे, असू दे, माझ्या देवाच्या रूपातला मी. लोक नावं ठेवतील, ठेवू दे, ते तुला नाही, ते देवाला नावं ठेवतात. हालेलुया. जो बायबलला ओळखतो त्यांनी लोकांची पर्वा नाही करावी. जो बायबलला ओळखतो त्यांनी लोकांचे विचारधारा नाही घेऊन चालावी. हालेलुया. ज्यांनी बायबलला ओळखलेला आहे त्यांनी जगाचा हात सोडून दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जे काय करते मला घेणं देणं नाही, मी काय केलं पाहिजे ते मी बघणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चांगले काम बंद करण्यासाठी
समजते तुम्हाला? हालेलुया. पण आज रस्त्यांवरती दारूचे धंदे ते बंद करण्यामध्ये त्यांना ताकद नाहीये. आज ह्या पुणे शहरामध्ये कितीतरी वाईट धंदे चालू आहेत. आज कितीतरी मुलं आज बिघडत आहेत, व्यसनांच्या अधीन गेलेले मुली मुलं आज ते बंद करण्याची त्यांच्यामध्ये ताकद नाहीये. बजरंग दल आणि RSS ला मी आवाहन करतो, हालेलुया, जर चर्च बंद करण्यामध्ये तुम्ही ताकद ठेवता तर तुम्ही हे काळे धंदे बंद करून दाखवा आणि तुमची पाठ थापटल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? करायचंच आहे तर वाईट धंदे बंद करा, दारूचे धंदे बंद करा, सिगरेटांची दुकानं बंद करा. आज कितीतरी लोक लपून छपून गांजा विकते ते तुम्ही बंद करा. आज जिथं लोक बदलतात, जिथं लोकांना चांगलं जीवन मिळतं, जिथं लोकांना चांगला देव समजतो, आज तुम्ही तिथं काट्या घेऊन येता. हालेलुया. शेवटचा काळ आहे. माझा येशू त्यांचा न्याय करण्यासाठी लवकर उतरते. हालेलुया. खूप कडक नाही होणार जर ते गुडघे नाही टेकवले त्यांनी. खूप कडक नाही होणार. हालेलुया. जर कुठल्या व्यक्तीने कुठल्या पास्टरांवरती चुकून जरी हात उचलला असेल त्याच्या हजारो पिढ्यांना ते भोगायला लागेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण एका सेवकाला जर तुम्ही गार पाण्याचा ग्लास देताय तर तुझ्या हजारो पिढ्यांना देव आशीर्वादित करेल. कधी काय कमी नसणार, कधी काय घटी नसणार. देवाच्या विरोधामध्ये जाणाऱ्यांना देव पाडणार आणि वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखं त्यांना बनवणार. माझ्या देवामध्ये खूप ताकद आहे. तुम्ही घाबरून जाऊ नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पोलिस जरी तुमच्या विरोधात उभे राहिले ना, पोलिसांना पण भोगायला लागणार. सिस्टम तुमच्या विरोधात उभी राहिली, सगळ्या सिस्टमला बदलण्याची ताकद देव ठेवतो. तुमचे फक्त गुडघे जाऊन देवाकडे टेकवा. जर तुम्ही बेकसूर असाल, हालेलुया, आणि जर तुम्ही तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे तर माझा देव शांत बसणार नाही, माझा येशू शांत बसणार नाही. हालेलुया. मला फसवण्याचा प्रयत्न केला काही वर्षांपूर्वी, खूप भयंकर माझ्यावरती गुन्हा लादण्यात आलता. पण तुम्हाला सांगू परमेश्वरांनी काय केलं? सगळे पोलीस लोक माझ्या बाजूने उभे केले. हालेलुया. तो माझा देव, तो माझा परमेश्वर आहे. जवळनं मी माझ्या देवाला बघतो म्हणून तो माझं काम जवळनं करतो. तो माझं काम करतो, मी तुझं काम करणार. हालेलुया. तो माझ्या कामाला तू उत्साहित होतो, मी तुझ्या कामाला उत्साहित होणार. हालेलुया. तुम्ही बोलणारे बना, तुम्ही बोलणारे बना. आज देवाला फक्त तुमच्यातनं शब्द बघायचे, ऐकायचे आणि त्या शब्दांद्वारे त्याला तुमच्या जीवनात काम करायचं. तुम्हाला सांगू, मी पूर्वी बोलत नव्हतो. बोलायचंच असेल तर मी लाजायचो. पण कुणाला भांडणं शिव्या द्यायला सांगा ना, कुणाला जर शिव्या द्यायच्या असतील ना, सगळ्यात पुढे मी. भांडणं करायला सगळ्यात पहिलं मी. प्रेज द लॉर्ड. समजतोय तुम्हाला? हालेलुया. परमेश्वर म्हणतो भांडणं करायला आधी, शिवे द्यायला आधी, जोरात ओरडून भांडणं करायला सगळ्यात पहिला, माझं काम करायला सगळ्यात शेवटला. नाही देत आशीर्वाद, जा काय करायचं कर. प्रभू मी काय करू? जसा ओरडून शिव्या देत होता तसंच ओरडून वचन पण तू सांग. मी अद्भुत तुझ्या जीवनात काम करणार. हालेलुया. म्हणून मी माझ्या घरामध्ये रोज म्हणतो, स्वागतम सुस्वागतम, सुस्वागतम सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम, सुस्वागतम सुस्वागतम. पिता पुत्र पवित्र आत्मा, पिता पुत्र पवित्र आत्मा. स्वागतम सुस्वागतम, सुस्वागतम सुस्वागतम. हालेलुया. वचन भिंतींवर नसावा, वचन तुमच्या हृदयामध्ये असावा, वचन तुमच्या अंतःकरणामध्ये असावा. आणि ते वचन नुसते नसावा, हालेलुया, ते वचन कृतीमध्ये व आचरणामध्ये ते वचन आणणारे असावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? एक जण म्हणतो, एक जण मला काय म्हटलं माहितीये तुम्हाला? इतकं पण हलावं नाही माणसानी, इतकं पण हलावं नाही. हा, इतकं पण हलावं नाही माणसानी आणि इतकं पण ओरडू नये माणसानी. मला सांगा मंडळी, हालत कोण नाही?
मेलेले. समजते तुम्हाला? बोलत कोण नाही? मेलेले. मी मेलोय का? मग जर मी मेलो नाही तर मी का हलू नको? मी का बोलू नको? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी माझ्या देवासाठी खालच्या पातळीला जायला लागलं तरी मी जायला तयार आहे. हालेलुया. लोकांनी मला नाव ठेवलं तरी चालेल, माझा देव उठून माझा आदर करतो. हालेलुया. हा माझा सेवक आहे, ही माझी सेविक आहे, मी यांचा आदर करतो. का? कारण ह्या धर्तीवरती माझं नाव आत्म्याने गाजवते. हालेलुया. आत्म्याने गाजवते, आत्म्याने. हालेलुया. तुम्हाला सांगू, प्रार्थना करायला बसल्यानंतर मी कशी प्रार्थना करतो? जसं एक दारुडा जसा दारू पिताना कशी दारू चव देऊन पितो, कशी दारू पितो? वाह, हालेलुया. कशी दारू? आता ऐकणारे म्हणतील, ब्रदर कुठलं बी काय बी जोडतात. जे मला देव सांगतो ते मी जोडतो. मी बी पहिले दारू प्यायलेलो आहे. हालेलुया. आणि दारू एक घोट पिलो, वाह क्या बात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दारू पिताना सकाळी दारू प्यायला बसलोय आणि संध्याकाळ झालेली बाहेर माहित नाही. माझा देव म्हणतो ते कृत्य तू वाईट करत होता, तुला कळत नव्हतं. प्रार्थनेमध्ये गुडघ्यावर जाऊन बसतो, 5 मिनिटांनी म्हणतो खूप उशीर झाला, छी तुझ्या प्रार्थनेवर. हालेलुया. करायचंच आहे धन्यवाद तर अंतःकरणापासून कर. करायचंच आहे परमेश्वराला आभार मानायचेच तर आत्म्याने, बुद्धीने आणि शरीराने मान. हालेलुया. देखावा करू नको लोकांमध्ये. हालेलुया. आणि प्रेज द लॉर्ड करू नको. भिंतीवरती वचन वाचून फक्त सोडून देऊ नको. ते कृतीमध्ये आणि त्या आचरणामध्ये आणणार बन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. लोकांना दारू पिऊन नशा चढती, मला हे वचन वाचून नशा चढती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस मला ही नशा चढती ना, मी गप्प बसत नाही, मी लोकांना ब्लेस करतो, मी लोकांना आशीर्वाद करतो. हालेलुया. देव मला अनुमती देत नाही. जर हे वचन वाचून तू शांत बसतो तर छुए तुझ्या सेवकाईवर. तू सेवकाई नाही करत, तू ढोंगी. जर आज तुमच्यातलं कोण जर घरी जाऊन शांत झोपण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही मेलेले. तुम्ही मेलेलेत. आणि मेलेले लोक बोलत नाहीत. मी मेलेलो नाहीये म्हणून मी आज इथं थांबून वचन सांगून आनंदाने, उत्साहाने मी देवाचे आभार प्रदर्शन करत आहे. हालेलुया. तुमच्या घरामध्ये गेल्यानंतर वातावरण बदललं पाहिजे. तुमचे पाय ठेवल्याने वातावरण बदललं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतंय तुम्हाला? समजतंय तुम्हाला? हालेलुया. आता ऑनलाईन आहे मी, नाही तर तुम्हाला मी सांगितलं असतं माझं इन्क्रुमेंट. परमेश्वर अद्भुत काम करतो. हालेलुया. जर त्याचा सेवक सगळं काही त्याच्यासाठी रिकामं करतो ना, तो त्याच्या सेवकासाठी काहीच राखून ठेवत नाही. तो माझ्यासाठी हात मोकळा केलेला आहे, मी तुझ्यासाठी सगळा मोकळा होतो, देव म्हणतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर ह्या डब्यामध्ये तुम्हाला हात घालायचाच आहे तर चांगल्या अंतःकरणाने घाला. या महिन्यात दिले, पुढच्या महिन्यामध्ये बघू. हालेलुया. मी तो सेवक नाहीये, मी तो सेवक आहे. हालेलुया. मी घेऊन नाही, मी देऊन सेवा करतो. मी देऊन सेवा करतो. हालेलुया. फक्त परमेश्वराला ते पण लोक आवडतात जे माझ्यासाठी त्यांचा हात रिकामा करतात. देवासाठी करा. हालेलुया. देवासाठी. मी खरं सांगतो तुम्हाला, ह्या वर्षी परमेश्वर अशक्य गोष्टी परमेश्वर माझ्या जीवनामध्ये शक्य करते. दुष्काळ लोकांसाठी असेल, दुष्काळ जगासाठी असेल. हालेलुया. पण तुझ्या घरामध्ये हमेशा बरकत असेल. दुष्काळ इसाकाच्या काळामध्ये दुष्काळ जगासाठी होता, पण त्याच्या जमिनीवरती पीक हारे आणि भरीत होतं. हालेलुया. कुठल्या वस्तूची कमी नव्हती. धान्य असं निघालं होतं की त्याच्याकडे लोक येऊन घेऊन जात होते. म्हणून मी म्हणतो, कधी म्हणू नका माझं नशीब किती घाण आहे. तू मर जाऊन कुठंतरी. हालेलुया. देवाला ओळखून जर कोण म्हणत असेल माझं नशीब घाण आहे, तर तुम्ही मेले पाहिजे.
प्रेज द लॉर्ड. माझं नशीब खूप चांगलंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या जीवनामध्ये येशू आलेला आहे. माझे खिशे रिकामे असले तरी काय फरक आहे, माझा देव श्रीमंत आहे, माझा बाप श्रीमंत आहे. हालेलुया. आणि ज्याचा बाप श्रीमंत आहे ना, त्याचे मुलं कधीच गरीब नसणार. त्याचे मुलं कधी गरीब नसणार. कधी म्हणू नका हालेलुया मी किड आहे, मी मुंगी आहे, मी धूळ आहे, मी हे आहे, मी ते. आज लोक बोलतात ना, प्रभू तू बब्बर शेर आहे तर मी शेर आहे. हालेलुया. तू यहोशुवा सारख्या लोकांना तू ह्या धर्तीवरती पाठवलं. कदाचित त्या काळातला तो यहोशुवा होता, ह्या काळातला मी यहोशुवा असेल. प्रेज द लॉर्ड. त्या काळातली ती एस्तर होती, कदाचित आपल्यामध्ये कोणतरी एस्तर बसले असेल. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला. हालेलुया. त्या काळामध्ये ती साराई होती, माहित नाही ह्या काळामध्ये कोण साराई. त्या काळामध्ये तो इसाक होता. हालेलुया. ह्या काळामध्ये पण कोणतरी इसाक आहे. त्या काळामध्ये ती रिबका होते. हालेलुया. आपल्या चर्चमध्ये मला माहित नाही कोण रिबका आहे, पण आहे. परमेश्वरांनी प्रत्येकाला तो आत्मा दिलेला आहे. हालेलुया. तुम्ही सगळ्यांनी तृप्त झालेले लोक आहे. हा, आपण 10 मिनिटात संपवू. 1 शमूएल 15:1-4 फक्त 4 वचन आहेत आणि आपण मग संपवू. 1 शमूएल. प्रेज द लॉर्ड. हा, वाच टायटल. 2 शमूएल 15वा अध्याय. अबशालोम दाविदाविरुद्ध बंड पुकारतो. कोण? अबशालोम. म्हणा अबशालोम. अबशालोम. तुम्हाला सांगू, दावीद महाराज इतका ताकदवर होता ना, त्याच्या समोर कोणाची हिंमत नव्हती उभा राहायची, ताकद नव्हती कोणाची तेवढी. पण इथं सिच्युएशन काय माहितीये, त्याचा जन्म दिलेला मुलगा त्याच्या विरोधात उभा राहिलाय. आता त्यांनी काय केलं पाहिजे? मुलाबरोबर युद्ध केलं पाहिजे का? बरं, मुलगा का विरोधात उभा राहिलाय? कशासाठी राहिलाय? कारण त्या मुलाला दाविदाची सिंहासन पाहिजे. काय पाहिजे? आणि दावीद काय म्हणतो, अरे बाळा, मला तू असंच मागितलं असतं तर मी दिलं असतं. कारण सिंहासन मिळवणं व देणं मनुष्याच्या हातात नाही. सिंहासन मिळवणं आणि देणं देवाच्या हातात आहे. परमेश्वर ठरवणार तिथं कुणाला बसवायचंय. मनुष्य नाही ठरवणार, दावीद नाही ठरवणार. हालेलुया. दाविदासारखा पाहिजे. कोण पाहिजे? दाविदासारखा पाहिजे. आणि अबशालोम मध्ये ते गुण नव्हते. अबशालोम मध्ये तो अभिषेक नव्हता. अबशालोम मध्ये ते वचन नव्हते. अबशालोम मध्ये देवाचा आदर नव्हता. जर देवाचा आदर त्यांनी केला असता तर देवाचं वचन काय सांगतं? आई वडिलांचा मान सन्मान कर, मी तुझा आदर करन आणि तुला दीर्घ आयुष्य देईन. जो मुलं आई वडिलांच्या विरोधामध्ये बंड रचतात, आई वडिलांच्या विरोधामध्ये सगळ्या गोष्टी करतात, मी खरं सांगतो देव त्यांना सोडत नाही. जो आई वडिलांचं ताडण करतो, देव त्याचं ताडण करतो. जो आई वडिलांना छळतो, देव त्याला छळतो. आणि इथं सिच्युएशन तीच झालेली आहे. हालेलुया. त्याला वचन माहित नाही, त्याला न्याय निवाडा कसा करायचं ते माहित नाही. आणि तो काय म्हणते, मला गादी पाहिजे. अरे तुला गादी कशी द्यायची? हालेलुया. तू दाविदासारखा बन. देवाची इच्छा काय आहे माहिती तुम्हाला? आज सगळ्यांना पास्टर बनायचंय, आज सगळ्यांना. पण गुडघ्यावरती जाऊन बसण्यासाठी कोणच तयार नाहीये. हालेलुया. अबशालोमला राजा बनायचंय, पण त्याच्या वडिलाच्या परमेश्वराला ओळखण्यासाठी तो तयारच नाहीये. समजते मंडळी? प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना सेवा करायची आहे. हालेलुया. पण कोणाबद्दल तरी राग मनामध्ये साठवलेला तो त्यांना काढायचा नाहीये. हालेलुया. इथे येऊन मोठं पद पाहिजे, पण झाडू मारण्यासाठी कोणच तयार नाहीये. बोलू शकतो? माझा राग येत असेल तर येऊ द्या. प्रेज द लॉर्ड. मला देव सांगते बोलायला. आपल्या मंडळीमध्ये
मला परमेश्वर रात्री काय बोलला सांगू तुम्हाला? आपल्या मंडळीमध्ये तुम्हाला राग नाही येणार, मी बोलू शकतो. आपल्या मंडळीमध्ये मला परमेश्वर बोलला, ती क्वालिटी कुणामध्येच नाहीये की मी कुणाला तरी झाडू मारण्याचं काम देईन. Praise the Lord. झाडू मारण्याचं काम लांब, आपण प्रार्थना कशी कोणासाठी करेल? समजते? मी रडलो रात्री. Praise the Lord. बघा, मी खरं सांगतो तुम्हाला, जे मला देव सांगते, मी माझ्या मनाचं जर काय बोलत असेल तर देव माझा न्याय करेल. पण जर मला देव तुमच्याबद्दल काय बोलते की मंडळीमध्ये अजून मी तो आशीर्वाद कुणामध्येच बघितला नाही की कुणीतरी झाडू मारेल. त्या काळामध्ये 12 शिष्य देवाकडे जाऊन विचारतात, अन्न बनवायचं काम कोणाला देऊ? आचार्यांचं काम कोणाला देऊ? परमेश्वराचं काम आहे ते, आमचं काम नाहीये. जर मनुष्याने कुणाला उभं केलं तर फसल, पण जर त्यांनी कुणी देवाने कुणाला उभं केलं तर ते कधीच पडणार नाही आणि फसणार नाही, आनंदाने ते काम स्वीकारेल. पण आज ते पात्र कुठे? देव म्हणतो हालेलुया. सगळे आपल्या आपल्या कामांमध्ये बिझी आहेत, प्रत्येकाला आपले आपले काम करायचे, प्रत्येकाच्या घरामध्ये सुख शांती पाहिजे, प्रत्येकाच्या घरामध्ये सगळं चांगलं पाहिजे. पण माझं घर स्वच्छ ठेवणारा कोण आहे? माझं घर स्वच्छ ठेवणारा मला कोणच आढळत नाहीये. दावीद म्हणतो, हे प्रभू परमेश्वर, मी महालाच्या घरामध्ये राहतो, हालेलुया, पण या सृष्टीचा निर्माण करता छोट्याशा झोपडीमध्ये संदूक मध्ये वस्ती करतो, मला ते बरं वाटत नाही. नाथानला म्हणतो, नाथान मला देवासाठी मंदिर बांधायचंय. नाथान म्हणतो खूप चांगली गोष्ट आहे. नाथान जातो देवाकडे, देवाला विचारतो. परमेश्वर त्याला काय म्हणतो माहितीये ब्रदर? परमेश्वर म्हणतो नाथानला, दाविदाच्या हाताने मी कधीच मंदिर माझं बनू देणार नाही. का? कारण त्याच्या हात रक्ताने माखलेले आहेत. मग कोण बांधणार तुझं मंदिर? तू माझं मंदिर त्याच्याच पोटचा बांधणार. हालेलुया. जो सगळं गुण संपन्न असेल. परमेश्वर त्यांना सेवा देतो जे सर्व गुण संपन्न होण्यासाठी तयार आहेत. परमेश्वर त्यांच्या हातामध्ये काम देतो जे सर्व गुण संपन्न होण्यासाठी तयार आहे. मी पात्र होण्यासाठी तयार आहे प्रभू, मला तू काम दे. मी पात्र होण्यासाठी तयार आहे प्रभूजी, मला काहीतरी तुझं काम दे. जो बोलतो तुम्हाला खरं सांगतो, हालेलुया, ज्यांनी मागितलं त्यांना मिळालं. पण आज मंडळीमध्ये ते काम मागण्यासाठी कोणच नाही. तुमची प्रार्थना काय पाहिजे माहितीये? घरी गेल्यानंतर ना, हे प्रभू प्लीज मला तुझ्या मंदिरामध्ये धूळ पुसायचं तरी काम दे. प्रेज द लॉर्ड. पण आज लोक धूळ पुसण्यासाठी तयार नाहीत, पण लोकांच्या डोक्यावरती हात ठेवण्यासाठी तयार आहेत. जर तुमच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा नसेल तर त्यांच्यातला दुष्ट आत्मा तुमच्यावरती तुटून पडेल. समजते तुम्हाला? आपल्यामध्ये जर परमेश्वराचा आत्मा असेल तर आपण 1,00,000 दुष्ट आत्म्यांवर पण भारी पडेल. ती ताकद माझ्या देवानी मला दिलेली. समजते तुम्हाला? आणि अबशालोमला मी बोलू शकतो अजून थोडे 10 मिनिटं. प्रेज द लॉर्ड. अबशालोमला काय पाहिजे? गादी. पटकन वाचते 4 वचन. हा, हळूहळू. यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्या पुढे दौडण्यासाठी 50 माणसे ठेवली. हा. अबशालोम नित्य पहाटेच उठून वेशीकडे कधी उठायचा? नित्य पहाटे. नित्य पहाटे. पहाटे उठायचा. हालेलुया. माझ्याकडे बघा ब्रदर, सगळेजण बायबल ठेवून द्या, फक्त 5 मिनिटं माझ्याकडे बघा तुम्ही. हालेलुया. अबशालोम पहाटे उठायचा, पण काय करायचा? आज लोक पहाटे उठतात पण वेगळंच काहीतरी करतात. अबशालोम पहाटे उठायचा आणि जी त्यांच्या देशामध्ये येण्याची कमान आहे ना, त्या कमानीच्या तिथं जाऊन उभा राहायचा. का उभा राहायचा? पहाटे उठून. जे लोक माझ्या वडिलाकडं न्याय निवाड्यासाठी येतील, मी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करल आणि मी ह्या धर्तीवरती इथं राजा बनेल त्यांचा.
तुम्ही राजपट जे आहे ना, तुम्ही सेवा आहे ना, सेवा तुम्ही स्वतः उडून घ्याल, पण ज्या सेवेमध्ये देव नाही ती सेवा व्यर्थ आहे. ज्या सेवेमध्ये पवित्र आत्मा नाही ती सेवा व्यर्थ आहे. ज्या सेवेमध्ये परमेश्वर नाही ती सेवा तुमची व्यर्थ आहे. हालेलुया. जिथं परमेश्वर आहे तिथं मंडळी पण आहे. हालेलुया. आणि त्या मंडळीमध्ये कधीच मतभेद नसणार, भांडण नसणार, तंड नसणार, एकमेकांना समजून घेणारी मंडळी असणार. प्रेज द लॉर्ड. अबशालोमला बनायचं राजा, पण अबशालोमकडे ज्ञान कुठे? ते सांभाळण्याचं जे ज्ञान दाविदाकडे आहे. दावीद ज्ञानाने भरलेला आहे. ते फक्त राजा नाहीये, त्याच्यामध्ये स्वर्गातलं ज्ञान प्रगट झालेले. आणि ह्याला त्या वडिलाची गादी पाहिजेले. त्याचा वडील आहे, त्याचा वडील दिवसातून किती वेळा प्रार्थना करतो? प्रेज द लॉर्ड. त्याचा वडील दिवसातून 4 वेळा प्रार्थना करतो. आणि ज्याला राजा व्हायचंय ना, प्रेज द लॉर्ड, ज्याला राजा व्हायचंय ना, ते दिवसातून एकदा पण देवाच्या उपस्थितीमध्ये जात नाही. सकाळी लवकर उठतो आणि लोकांच्या पुढं पुढं करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही लोकांकडे जाल, लोकांच्या पुढं पुढं करून तुम्ही कदाचित पास्टर व्हाल. लोकांकडे तुम्ही जाऊन देखावा कराल, मी किती चांगला आहे बघा, मी किती हंबल आहे बघा. तुमच्यातला खरा आत्मा जो ओळखतो ना, त्याला किती चांगलं वाटतं हे तुम्ही जाऊन विचारलं पाहिजे. मला देव म्हणत नाही तू कुणाच्या पुढं पुढं जाऊन कर. हालेलुया. परमेश्वर म्हणतो जो माझ्याकडे बघणार मी त्याची सेवा आशीर्वादित करणार, मी त्याला ब्लेस करणार, मी कुठल्या गोष्टीची त्याच्यामध्ये घटी होऊ देणार नाही. हालेलुया. तुम्ही आणि मी कोण आहे की डायरेक्टली उभे राहाल. जोपर्यंत देवाच्या कानावरती आवाज येत नाही तोपर्यंत मी सेवेसाठी उभा राहणार नाही. तोपर्यंत, कारण मी बघते आज हालेलुया लोकांनी सेवा चालू केल्या आणि लोकांची सेवा माझ्या समोर बंद पण झाल्या. आज कितीतरी पास्टर लोकांना मी ओळखतो. आज त्यांच्या चर्चमध्ये 300 ते 500 लोक पाहिजे होते, पण आज त्यांच्या चर्चमध्ये इतके वर्ष झालं फक्त 10 ते 15 लोक आहेत. काय? कारण त्यांच्यातला वाईटपणा अजून त्यांनी सोडलेला नाहीये, त्यांच्यातला घाणपणा त्यांनी काढलेला नाहीये. देवाची इच्छा काय आहे? हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे वचन भिंतीवरती नसावा, वचन देवाच्या सेवकांच्या हृदयामध्ये छापलेला असावा. आज हे बायबल वाचतेत लोक, पण ह्या बायबलद्वारे कोणच चालायला तयार नाही. हालेलुया. हे बायबल म्हणतो खोटं बोलू नको तर खोटं बोलू नको. हे बायबल म्हणतो कुणाला त्रास देऊ नको तर कुणाला त्रास देऊ नको. हे बायबल म्हणतो कुणाच्या विरोधात उभा राहू नको तर कुणाच्या विरोधात उभा राहू नको. हे बायबल म्हणतो एक गालात मारली तर दुसरा गाल पुढं करण्याची ताकद ठेव, तर ती तू ठेवलीच पाहिजे. हालेलुया. मी जर देवासारखा वागतोय तर मी त्या सेवेच्या लायकीचा बनलेलो. मी जर लोकांना फसवतोय पण मला देव बघत आहे. अबशालोमने लोकांना फसवलं, पण त्याला कोण बघत होतं? त्याला परमेश्वर बघत होता. आणि दाविदाच्या विरोधामध्ये उठल्यानंतर ना दावीद त्याच्या सगळ्या लोकांना सांगतो, माझा मुलगा आहे तो, मी त्याला जन्म दिलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये कुणीच तलवार चालवू नका, कुणीच चालवू नका, सगळ्यांना सांगून दिलं. हालेलुया. दावीद त्याच्यावर खूप प्रेम करत होता, पण त्याला ते कळलंच नाही. तुम्हाला खरं सांगू, खरा सच्चा विश्वासणारा जो देवाच्या नावाने उभा राहिलेला आहे तो सगळ्या मंडळीवर प्रेम करत असतो. तो कुणाला कमी आणि कुणाला जास्त ठेवत नाही. पण शैतान येतो आणि शैतान काय करतो? बघ त्यांच्या संग जास्त बोलतो, बघ त्यांच्या घरी जास्त जातो, बघ त्यांच्यासाठी जास्त प्रार्थना करतो, बघ परमेश्वर मला म्हणतो सर्वांसाठी मी समान रक्त असं पाडलेलं. मी मतभेद करत नाही. 12 शिष्यांमध्ये मी कुणाला वेगळं केलं नाही, कुणाला खाली कुणाला वर केलं नाही. तर तू पण कुणाला खाली आणि कुणाला वर करू नको, सर्वांना तू सामानले. प्रेज द लॉर्ड. पण आज मी बघते, मी खरं सांगतो, आज मुलं खूप ऑनलाईन गेम खेळत आहेत मोबाईलवरती. मला सांगा, असं तुम्ही कधी ऐकलंय का न्यूज वरती गेम खेळून खेळून मुलगा मोठा बॅरिस्टर झाला, मोठा इंजिनियर झाला, प्रेज लॉर्ड, वकील झाला. इंस्टाग्रामच्या रील बघून बघून मुलं वकील झाले. प्रेज लॉर्ड. माहिती आहे आपल्याला
ही वस्तू खराब आहे, ही वस्तू काय आहे? खराब आहे. ह्या वस्तूला तसंच वापरा. या वस्तूची जी लायकी आहे, या वस्तूला इथे घेऊ नका. समजते तुम्हाला? या वस्तूला इथे घेऊ नका. या वस्तूला पायाखाली ठेवा. डोक्यावरती घ्यायचंच आहे. ह्याला घ्या, ह्याला घ्या. गेम खेळण्याच्या वेळेमध्ये तुम्ही ह्याला वाचा. मी खरं सांगतो, हालेलुया, मी त्या लोकांना पण मी ओळखतो जे हे वाचून आज वकील झाले, हे वाचून इंजिनियर झाले, हे वाचून डॉक्टर झाले. कारण हे पुस्तक अख्ख्या जगामध्ये जास्त विकलं जाणारं पुस्तक आहे. हालेलुया, हे पुस्तक, हालेलुया, अख्ख्या जगामध्ये जास्त विकलं गेलेलं पुस्तक आहे. या पुस्तकाला खूप लोकांनी मिटवण्याचा प्रयत्न केला, ते मिटून गेले, पण हे पुस्तक मिटलेलं नाहीये. हालेलुया, तुम्ही ह्या पुस्तकाला जो फॉलो करेल, देव परमेश्वर त्याला सोन्याहून पिवळा बनवेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ह्या पुस्तकाला जो फॉलो करेल, तो पैशाला, सोन्याला, चांदीला कधी फॉलो करणार नाही. परमेश्वर त्याच्या पायाखाली सोनं, चांदी आणि पैसा असं ठेवल. माझ्या मुलांनी कधी म्हणावा की लहानपणापासून आतापर्यंत की त्यांचा पप्पा कधी रडलाय पैशासाठी, कोणाच्या तरी दारात हात असा धरून गेलाय मला द्या म्हणून. समजते तुम्हाला? त्यांनी जर वडिलांचं जीवन बघितलंय तर मी खरं सांगतो, देव परमेश्वर त्यांचं पण जीवन माझ्यापेक्षा पण चांगलं बनवलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज 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 लोक तुमची मागलायकी काढत असतील, त्यांना तुमची किंमत नसेल. शेवटच्या दिवशी जो न्याय करता उतरणार आहे ना, ते तुमची किंमत वाढवणार. तुम्ही शून्य आहेत. हालेलुया, तुम्ही शून्य आहेत. येशू तुमच्यासाठी अंक असा बांधणार. समजते तुम्हाला? तुम्ही शून्य आहेत. त्या शून्याच्या पुढे परमेश्वर 2 लावणार, 10 लावणार, 20 लावणार, 30 लावणार. येशू तुमच्यासाठी अंक असं बांधणार. मी हा प्रचार केलेला आहे 1.5 वर्षांपूर्वी. तुम्ही शून्य आहेत, तुमच्यासाठी येशू अंक असा होईल. तुम्ही घाबरू नका, करू द्या ना निंदा. तुमची निंदा झालेली येशूची निंदा आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचे मुलं तुमच्या विरोधात उभा राहिलेले आहेत, त्यांना लवकर देऊ तुमच्या पायापाशी झुकावणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही घाबरू नका. हालेलुया. तुम्ही होप सोडू नका. तुम्ही तुमचा विश्वास गमवू नका. तुम्ही तुमच्यात ती आस जी आहे देवाबद्दलची ती टिकवून ठेवा. त्याला खचू देऊ नका, त्याला पडू देऊ नका. ह्या बापलेकांचं खूप चांगलं प्रेम होतं, पण शैतान येतो आणि बापलेकाला दूर करतो. बापलेकाला दूर केल्यानंतर न सगळ्यांना सांगतो, अबशालोमच्या विरोधात कुणी बोलू नका. अबशालोम, शालोम म्हणजे काय? शांतीचा राजकुमार. पण तो त्याच्या नावामध्ये शैतान उतरला, सगळं बिघडून गेलं. प्रेज द लॉर्ड. पण दावीद टेन्शन नाही घेतलं. दावीद म्हणतो, हे जे मी आता आपण वाचलं ना स्तोत्र संहिता, हे सगळे त्यांनी त्याच संकटांच्या काळामध्ये लिहिलेले. तुम्ही संकटांना बघून रडाल, पण खरा विश्वासणारा त्योय, खरा विश्वासणारा त्योय संकटाकडे बघून देवाला धन्यवाद देणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? इथून पुढे तुम्ही चिंता करू नका. जर बायबल बोलते पेत्राचे पहिले पुस्तकामध्ये 5-7 मध्ये सर्व चिंता देवाच्या हाती सोपवा, तर तुम्ही देवाच्या हातात सोपवा. हा, काढती एकदा काढती पेत्राचे पहिले पत्र 5 आणि 7. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. त्याच्यावरती तुम्ही सगळ्या चिंता टाका. ऐकताय तुम्ही? कारण तो तुमची काळजी घेतो. ऐकते तुम्ही? सगळ्यांनी कान संगत घेऊन आलाय. कुणी फ्रीज मध्ये तर ठेवून नाही आलं. बघा बरं, कान आहेत का तुमच्या शरीराला? कान आहेत का? ऐकू येते सगळ्यांना? प्रेज द लॉर्ड. जर ऐकू येत असेल आज तुम्हाला, तर इथून पुढे हे वचन ओळखून तुम्ही चिंता करताय, तर तुम्ही जो चिंता करतो तो पाप करतो, आणि तो येशूला ओळखून जर पाप करत असेल तर तो पापाचा बाप असेल. आणि जो पापाचा बाप आहे त्याला कोणच वाचवणार नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. समजतोय तुम्हाला काय म्हणतो देव परमेश्वर? मला जर तू माझं वचन ऐकून जर तू चिंता करत असेल तर तू पाप करतो, आणि जो येशूला ओळखून पाप करतो तो पापाचा बाप आहे. आता तुम्ही कुणाचे बाप आहे तुम्ही ठरवा.
तुम्हाला पापाचा बाप व्हायचंय का तुम्हाला येशूचे लेकर व्हायचं तुम्ही ठरवा. समजतंय तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. वाच. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. कुणावर? परमेश्वरावर तुमचे सगळे चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. प्रेज द लॉर्ड. आता ह्यांचा चिराग आहे. कोण आहे? चिराग. हा. आता ते चिरागला लहान आहे, त्याला काही कळतं का? नाही. एखादी गटर वाहती. मी एकदा बोलत आहे बरं का, बोलू शकतो मी? बोलू शकतो. आता त्यांच्या घराच्या बाजूने एक गटर गेलेली. काय गेलेली आहे? पाण्याची गटर. आणि त्या गटरातून खूप घाण पाणी जाते. त्या मुलाला एकटं सोडून देतील ते दरवाजातून? नाही. ते काय करतात ते त्यांच्या मुलाची काळजी घेतो. तो आपला परमेश्वर आहे, तुमची काळजी करतो. तो रस्त्यावरनं चालतो, त्याला माहित आहे शैतानाने तुझ्यासाठी खूप मोठा कट रचलेला आहे. ज्या गाड्या तुझ्यावरती येतील त्या गाड्याला ते उडवून टाकल. ज्या रस्त्याने तू जाशील ते रस्ते आशीर्वादित होतील. हालेलुया. मी खरं सांगू तुम्हाला, माझा डिस्टन्स आता कात्रज भिल्लेरेवाडी पासून विमाननगर पर्यंत आहे. ह्या 8 दिवसामध्ये बघा, तुम्हाला खरं सांगतो, देवाचा सेवक जेव्हा बोलतो ना तेव्हा देवापासून बोलतो, त्याच्या मनाचं कधी बोलत नाही. ह्या 8-10 दिवसामध्ये तुम्ही ऐकलं का रोडवरती पुण्यामध्ये कुठे ऍक्सिडेंट झाला? नाही. जिथं देवाचे सेवक आहेत तिथं देवदूत काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा सेवक तो आहे जो पूर्ण पुण्याला बदलण्याची ताकद ठेवतो. देवाचा सेवक तो आहे पूर्ण भारत देशाला बदलण्याची ताकद ठेवतो. हालेलुया. पण विश्वासणारे आज काय करत आहेत? घरच्यांना बदलण्याची ताकद ठेवत नाहीत. मी म्हणतो तुम्ही रडण्यापेक्षा तुम्ही बोलणारे बना. हालेलुया. तुम्ही पडण्यापेक्षा तुम्ही उठून उभं राहणारे बना. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, हालेलुया, तो हारलेला आहे. जो पडलेला आहे तो चालू शकत नाही, पण तो जिंकलेला आहे. जो पडलेला आहे पण तो येशूच्या नावाने उठून चालण्याची ताकद ठेवतो. हालेलुया. तो जिंकलेला आहे. आणि माझ्या नजरेमध्ये ते लोक जिंकलेले आहेत ज्यांच्या घरामध्ये त्रास आहे, क्लेश आहे, दुःख आहे, संकट आहे, आजार आहे. एक दिवशी परमेश्वराच्या नावाने सगळ्या त्या दुःखांवर तुम्ही पाय देऊन चालाल. कारण माझा देव माझी काळजी घेतो. कारण माझा देव माझ्या संगत आहे. हालेलुया. गट रचला अबशालोमनी त्याच्या वडिलांसाठी, पण ते स्वतःच मेला. त्याच्या स्वतःलाच त्याच्या काय केलं, लोकांनी मारून टाकलं. म्हणून मी म्हणतो, लोक जग आज आजारांवर मात करण्यासाठी काय खाते? औषध खातेत ना. प्रेज द लॉर्ड. पण झाले का बरे कोणाच्या औषध? त्या औषधांनी आजार ऐकते सिस्टर तुम्ही सगळे? येस. आता कुणाच्या घरामध्ये कुणाला शुगर आहे, किती वर्ष मला माहित नाही, ती गोळ्या खात असतात शुगर कंट्रोल करण्यासाठी. ती शुगर कंट्रोल झाली आजपर्यंत? कधी झाली? पण खऱ्या विश्वासणाऱ्यांनी जर हे वचन खाल्लं ना, तर तुम्ही मोठ्या मोठ्या आजारांना तुम्ही हरवाल. तुम्ही मोठ्या मोठ्या आजारांना पाडाल. तुम्ही तुमचेच नाही, तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना पण तुम्ही बरं कराल. हालेलुया. ही अंधश्रद्धा नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे सगळं खरं खरं घडत आहे. आपण आज काय करत आहे? आज काही लोक दाबायचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला सांगतो, जे दाबायचा प्रयत्न करत आहेत ना ते दबतील, पण माझ्या देवाचं काम अजून जोमाने सुरू होईल. अजून विश्वासणारे उठतील, अजून विश्वासणारे हायर होतील. हालेलुया. येशूच्या कामासाठी जर भारत देश बंद होते, तर मी खरं सांगतो, आज भारत देश ते बंद करतील, दुसऱ्या दिवसापासून अख्खा भारत देश येशूसाठी उचलून टाळ्या वाजवेल. तो माझा देव ताकद ठेवतो. एवढा मोठा फारो इस्रायल लोकांना संपवण्याचा प्रयत्न करत होता, पण एकही इस्रायलला तो मारू शकला नाही. प्रेज द लॉर्ड. एकही इस्रायलला तो मारू शकला नाही. तो मेला. पण अजूनही इस्रायलचं नाव अख्ख्या जगामध्ये गाजते. अजूनही यहोशुआचं नाव जगामध्ये गाजते. अजूनही मोशीचं नाव जगामध्ये गाजते. हालेलुया.
त्या रोमच्या लोकांना वाटलं आम्ही येशूला मारलं, सगळं झालं, पण आजही अजून राष्ट्रांमध्ये येशूचं नाव उंचवते. अजून लोक नवीन लोक येशूला स्वीकारते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजतंय तुम्हाला? करायचीच आहे तर खरी सेवा करा, खोटी सेवा नका करू. प्रेज द लॉर्ड. करायचीच आहे तर खरी सेवा करा, खोटी सेवा नका करू. लोकांना देखावा असा होऊ नका. लोकांसाठी व्हायचंच आहे तर आशीर्वाद असे व्हा. लोकांसाठी बनायचंच आहे तर देवाची काठी बना. हालेलुया. परमेश्वर मोशेला म्हणतो तुझ्या हातामध्ये काय आहे? तो म्हणतो काठी आहे. काय आहे? आज तुमच्या हातामध्ये काय आहे? माझ्या हातामध्ये बायबल आहे प्रभू, दोनधारी तलवार आहे प्रभू, त्याला उपयोगामध्ये आण. त्या काळामध्ये मोशेच्या हातामध्ये काठी होती, ह्या काळामध्ये विश्वासणाऱ्यांच्या हातामध्ये वचन आहे. समजतोय तुम्हाला? सुकलेल्या हृदयांना परमेश्वर जिवंत करतो. हालेलुया. तुटलेल्या हृदयांना परमेश्वर नवीन जीवन देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक काळ होता, असे आजार होते जीवनामध्ये की मरण मागत होतो, पण येशू मिळाल्यानंतर आता असं वाटतंय की हे जीवन पण कमी पडतंय का काय देवाच्या कामासाठी. तो माझा देव बदलतो काम, ते माझा देव जीवन बदलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च मध्ये पण कोणाबद्दल कधीही गिल्टी अशी ठेवू नका, कोणाबद्दल राग ठेवू नका. एकमेकांनी प्रत्येकाला भेटून हातात हात मिळवून म्हणायचं प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही कोणाबद्दल जर मनामध्ये वाईट गोष्टी ठेवताय तर मी खरं सांगतो तुम्हाला देव धूळ पुसण्याच्या सुद्धा लायकीचा समजणार. बाकी तुमची इच्छा. प्रेज द लॉर्ड. देव परमेश्वर आपल्याला धूळ पुसण्याच्या सुद्धा लायकीचा ठेवायचा नाही. हालेलुया. आणि तुम्हाला तर माहिती आहे मर्त्य मनुष्य तो काय किती देवाचं नाव घेईल. प्रेज द लॉर्ड. जसं परमेश्वराच्या वचनामध्ये दावीद टिकून राहिला, आज माझी फक्त एकच तुमच्याकडनं इच्छा आणि अपेक्षा आहे. आता जर तुम्ही वचन ऐकले तर सगळ्या चिंता त्याच्या हाती सोपवा. सगळं काही देव बघून घेईल. सगळं काही देव. शद्रक, मेशक, अबेदनो आगीच्या भट्टीमध्ये होते. तिघच होते, म्हणा तिघच होते. बाजूच्याला म्हणा तिघच होते. किती होते? पण ज्याने आगीच्या भट्टीमध्ये टाकलं होतं ना ब्रदर, ज्या व्यक्तीने त्यांना आगीच्या भट्टीमध्ये टाकलं होतं ना, तो आगीच्या भट्टीमध्ये बघतो ना त्याला चौघ दिसतात. समजते तुम्हाला? शैतान तुम्हाला दुःखामध्ये संकटामध्ये टाकल, पण ज्या वेळेस तो तुमच्याकडे बघल ना, तुम्ही एकटे नाही, तुम्ही चौघ दिसाल. पिता पुत्र पवित्र आत्मा आणि तुम्ही, पिता पुत्र पवित्र आत्मा आणि मी, पिता पुत्र पवित्र आत्मा आणि तुम्ही, पिता पुत्र पवित्र आत्मा आणि मी. हालेलुया. मी माझा देव माझ्या संगत आहे आणि मी माझा परमेश्वर काम करत आहे. माझा देव माझ्यामध्ये आणि मी देवामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इथून पुढे घाबरू नका, सगळं देवाच्या हाती सोपवा. ह्या धर्तीवरती तुमचा वकील कोण नाहीये, माझा येशू तुमच्यासाठी वकील असा आहे. तो वकील आहे आपला. हालेलुया. जो तुम्हाला म्हणणार नाही पैसे द्या, इथले वकील म्हणतील पैसे द्या. समजते तुम्हाला? पण तो वकील म्हणतो, आणि तो वकील कोण आहे माहितीये? कधी न केस हारणारा वकील आहे. कधी न हारणारा वकील आहे. हालेलुया. त्या वकिलाच्या हातामध्ये तुमच्या फायली बनवा आणि सोपवा. कुठल्या फायली म्हणतोय? हालेलुया. दुःखांच्या, संकटांच्या, घरातल्या वाईट गोष्टींच्या सगळ्या फाईल बनवा. हालेलुया. मी खरं सांगतो, ज्या फायली तुम्ही लिहून दिलेल्या आहेत त्याच्याकडं, तिथं होतं आजार, दुःख, संकट, क्लेश, पण तिथं काय झालेलं आहे माहितीये? त्या फाईल मधले अक्षर चेंज झालेले. अभिषेक, अनुग्रह, सामर्थ्य, भरभराट, शांती, सगळ्या गोष्टींनी तुला देवाने तृप्त केलेले. तुझ्या डायरीतले अक्षर देवाने बदललेले. हालेलुया. तुझ्या जीवनातल्या अशांती देवाने काढलेली आहे. हालेलुया. तू कालपर्यंत रडत होता, इथून पुढे तू हसणारा बनणार. कालपर्यंत तू निराश होता, इथून पुढे तू आनंद करणारा बनणार. हालेलुया. तुझ्याकडे रडत आले असतील, पण इथून पुढे तुझ्याकडनं लोक हसत जातील.
प्रेज द लॉर्ड. आजारामध्ये तुझ्याकडे लोक आले असतील, प्रेज द लॉर्ड. तुम्ही डॉक्टर नाहीयेत, तुम्ही डॉक्टर नाहीयेत, पण तो आरोग्य घेऊन तो घरी जाईल. माझा देव तो ताकद देतो. मागायचंच आहे तर मत्ते 10 मधले आशीर्वाद मागा. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? सगळ्यांनी हात वरती करा आणि म्हणा, इथून पुढं मी रडणार नाही, मी रडणार नाही, आणि माझ्या मुखातून अपशब्द बोलणार नाही. माझ्या मुखातून मी बोलणार फक्त येशूसाठी, आभार प्रदर्शनासाठी, धन्यवादासाठी, आशीर्वादासाठी, अनुग्रहासाठी. आणि इथून पुढं माझ्या मुखातल्या शब्दांनी माझा देव सगळं काही बदलणार, सगळं काही नवीन करणार. हालेलुया. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज जीसस. प्रभू, मी प्रार्थना करतो पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने. आमच्या मंडळीमध्ये ज्या बहीण भावांनी प्रार्थना केल्या, प्रभू, योहान 14:14 प्रमाणे तुझ्या नावाने त्या सगळ्या प्रार्थना होय आणि आमेन मध्ये आमच्या मंडळीमध्ये, भारत देशामध्ये पूर्ण कर. हालेलुया. ओ, आमच्याद्वारे ह्या भारत देशामध्ये शांती पसरव. आमच्याद्वारे ह्या भारत देशामधले वाईट कामांना तू दूर कर, वाईट काम काढून टाक येशूच्या नावाने. आज जवान मुलांमध्ये, जवान लोकांमध्ये आज खूप लोक व्यसनाच्या अधीन आहेत, खूप लोक प्रभूजी ओ तुझ्यापासून विलिप्त झालेले आहेत. अशा लोकांपर्यंत आम्हाला पोहोचव, व त्या लोकांना आमच्यापर्यंत पोहोचव येशूच्या नावाने. या भारत देशामध्ये आमचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घे. या जीवन परिवर्तन फेलोशिप ट्रस्टचा प्रभूजी मंडळीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घे. आम्हाला योग्य असं पात्र बनव, तुझं काम करणार आम्हाला पात्र बनव माझ्या देवा. आम्हाला मत्ते 10चा अधिकार दे येशूच्या नावाने. आय रिसीव जीसस. आम्ही घोषणा करतो, बदलत आहे येशू सगळं काही, नवीन सगळं काही आणत आहे. इथून पुढे मंडळी रडणारी नाही, इथून पुढे मंडळी मागणारी बनणार आणि स्वर्गात त्यांच्यासाठी सगळं होणार. मी घोषणा करतो, प्रार्थना करतो, जसं आज आम्ही शिकलो, वचन नुसतं भिंतीवर किंवा कुठल्या वस्तूंवर नसावं, वचन विश्वासणाऱ्यांच्या हृदयामध्ये असावं. इथून पुढे ते वचन आमच्या हृदयामध्ये आम्हाला घेऊन चालणारं बनव आणि त्या वचनांना उपयोगामध्ये आणणारं बनव. ते वचन फक्त ऐकणारे नाही, तर ते वचन आमच्या कृतीमध्ये व ते आचरणामध्ये आणणारं आम्हाला बनव. अनेकांच्या जीवनांमध्ये ते वचनाद्वारे काम करणारा आम्हाला बनव. प्रभू, आम्ही मेलेलो नाहीये, आम्हाला आता तू जिवंत केलेलं आहे, तर आम्हाला जिवंत असं काम दे आणि दिलंस ह्याच्यासाठी मी आभार मानतो, धन्यवाद देतो. इथून पुढे तुझं नाव या धरतीवरती गाजवणारं बनव, लोकांना दाखवणारं बनव. आम्हाला शांत असं बसू देऊ नको. मान सन्मान तुला देतो, सगळे अधिकार तुझ्या हातामध्ये स्वाधीन करतो. जसं आमचं मंडळीचं येणं इथपर्यंत आशीर्वादित केलं, तसंच आमचं जाणंही तो आशीर्वादित कर. येशूच्याच महान नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधी क्षमा केली. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव. आमेन. देव जो बाप त्याची दया, देव जो पुत्र त्याची कृपा, देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता आपल्या सर्व मंडळी बरोबर, आपल्या लेकराबाळांबरोबर, संपूर्ण या भारत देशामधल्या प्रत्येक विश्वासणाऱ्या बरोबर प्रभू येशू दुसऱ्यांदा येईपर्यंत असो. आमेन, आमेन.